आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे फायर ब्रँड नेते नारायण राणे यांच्या एका ट्विटमुळे चांगलीच खळबळ उडाली। महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चांगलं ढवळून टाकणारं हे ट्विट आहे आणि नारायण राणे यांचं हे ट्विट आहे ते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आणणारं। नारायण राणे यांनी ट्विट करताना अत्यंत खळबळजनक बातमी दिली आहे। अतिशय स्फोटक राजकीय दृष्ट्या हे ट्विट आहे। सुशांत सिंह आणि दिशा सालियन या दोघांची हत्या झाली असून या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्पष्टपणे या ट्विटमध्ये नमूद केलंय। आणि नारायण राणे यांच्या याच ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे। एवढंच नाही तर नारायण राणे यांनी या ट्विटच्या माध्यमातून आणखीन काही गोष्टी स्पष्ट करण्याचा किंवा दिशानिर्देश करण्याचा प्रयत्न केला। आपण पाहूयात ट्विटमध्ये नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलंय ते। नारायण राणे म्हणतात, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी। लवकरच सुशांत सिंह आणि सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली आणि त्यांचीही चौकशी परत होईल। याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे। एवढंच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस बजावली जाणार असं सुद्धा नारायण राणे यांनी या ट्विटमधून स्पष्ट केलंय। विनायक राऊत आणि त्यांचे बॉस या सगळ्या चौकशीच्या ससेमिऱ्यानंतर कुठे जाणार असा प्रश्न विचारायलाही नारायण राणे विसरलेले नाहीत। आणि नारायण राणे यांच्या याच ट्विटमुळे एकच खळबळ उडाली। नेमकं नारायण राणे यांनी हे ट्विट आत्ताच का केलं? खरं तर 2 दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि थेट आरोप केले होते। पण त्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि नारायण राणे यांच्यात ट्विटरवरून सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले होते। दरम्यानच्या काळात आज संध्याकाळी नारायण राणे यांच्या निवासस्थानी काही अनधिकृत बांधकाम असल्याचं म्हणत पालिकेचे अधिकारी सुद्धा पोहोचले होते। नारायण राणे यांच्या ट्विटबद्दल अधिक जाणून घेऊयात। अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते। अतुलजी, काय प्रतिक्रिया आहे तुमची नारायण राणे यांच्या ट्विटबद्दल? मला असं वाटतं की कुठेतरी मूळ प्रश्नाला बगल जे सत्य समोर येत आहे त्या सत्याला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून नारायण राणे करण्याचा प्रयत्न करतात आहे। नारायण राणे साहेबांनी हे आरोप जे आहे ते यापूर्वी सुद्धा केले आणि मगाशी मी वैभव नाईक आणि राम कदम यांची पण चर्चा ऐकली। सत्य काय आहे? सत्य हे आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुंबई पोलिसांचा तपास हा अगदी योग्य दिशेने होता, पारदर्शी होता, हे सुप्रीम कोर्टाने स्वतः म्हटलं। दिशा सालियनच्या पॅरेंट्स लोकांनी, त्याच्या पालकांनी सांगितलं की माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तुम्ही तिच्या आबरूचे धिंडवडे काढू नका असं तिच्या आईवडिलांनी सांगितलं। आणि केवळ राजकारणासाठी कुठल्याही गोष्ट सिद्ध झाल्या नाही। सीबीआय आणली, ईडी आणली, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आणला, त्याच्यानंतरही कुठल्याही गोष्टी सिद्ध झाल्या नाही। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा भीती दाखवण्याचा, सुडाचा राजकारण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे अशा पण तुम्हाला असं वाटतंय नारायण राणे यांनी फक्त हे धमकीवजा इशारा दिलाय का प्रत्यक्षात असं काही होऊ शकतं? त्यांच्या माध्यमातून हा भाजपने दिलेला इशारा आहे। कोण आहे ते? काय फायनान्स मिनिस्टर आहे का देशाचे? ईडी किंवा DRI ह्या सगळ्या फायनान्स मिनिस्टरच्या अंडर काम करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत। मग ह्यांना कसं माहीत झालं? मग नीरज गुंडे सारख्या खालच्या स्तरावर आता राणे साहेब आलेले आहेत का? राणे साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि सूक्ष्म आणि लघु खात्याचे ते मंत्री आहेत। मग त्यांना फायनान्स मिनिस्ट्रीचे तुम्हाला हा ट्विट, शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर द्या, तुम्हाला ट्विट दखलपात्र वाटतो किंवा नाही? असं आहे, ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी जर हे ट्विट केलेलं आहे तर याचा अर्थ सुडाचं राजकारण हे पुढे नेण्याचं काम जे आहे ते भाजपा करणार आहे असं स्पष्टपणे दिसतं। नाही तर भाजपाने खुलासा करावा या ट्विटचे आमचा संबंध नाही। ठीक आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मग अतुल लोंढे यांनी म्हटलंय की भाजपनं खुलासा करावा, पण अर्थात भाजपचेच ज्येष्ठ नेते आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत नारायण राणे, त्यामुळे भाजप स्वतंत्र असा खुलासा करण्याची काही शक्यता नाही। दरम्यान नारायण राणे यांच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे नारायण राणे यांच्या घरी महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचले। आपण ही दृश्य पाहू शकतोय, हा नारायण राणे यांचा जुहूमधला बंगला आहे आणि याच बंगल्यामध्ये काही अनधिकृत बांधकाम आहे या संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या आणि त्याची चौकशी करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी नारायण राणे
यांच्या या बंगल्यात जाऊन पोहोचले. जेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचले तेव्हा स्वतः नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यापैकी कोणीही इथे नव्हतं. अर्थात घरातले अन्य सदस्य त्यावेळेला तिथे असू शकतात, पण यातली नेमकी माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पण अवघ्या 15 मिनिटांमध्ये पाहणी करून हे पथक माघारी गेल्याचं कळतं आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. एकीकडे ही दृश्य तुम्ही नीट लक्षात ठेवा. हाच बंगला आहे नारायण राणे यांचा आणि जिथे महापालिकेचं पथक पोहोचलं होतं. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आता इथूनच जोडले जात आहेत. प्रशांत, या बंगल्याच्या बाहेर तू आत्ता बरोबर उभा आहेस. किती वेळ हे पथक इथे आलं होतं, काय नेमकी त्यांनी पाहणी केली आणि सध्या नारायण राणे स्वतः आणि त्यांचे दोन्ही पुत्र कुठे आहेत? अवघ्या 15 मिनिटांमध्ये मिलिंद हे पथक माघारी फिरलं. या 15 मिनिटांमध्ये नेमकी त्यांनी पाहणी काय केली हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी त्यांनी जी नोटीस इश्यू केली त्यानंतर 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले की हा जो बंगला आहे, उमेशला आपण विनंती करू, उमेश आपल्याला हा बंगला दाखवण्याचा प्रयत्न करू. लाईट कमी झाला आहे, पण हा 7 मजली बंगला आहे. थेट समुद्राच्या तोंडावर असलेला हा अधीश बंगला नारायण राणे कुटुंबियांचा. आणि याच ठिकाणी नारायण राणे मुंबईत असतात, त्यावेळेस राहतात, त्यांची मुलं राहतात, कुटुंबीय राहतात. CRZ कायद्याचं उल्लंघन करून ही इमारत बांधली गेली आहे. तब्बल 7 मजली बंगला आहे हा नारायण राणे यांचा. नेमका याचा जो बिल्डिंग प्लॅन आहे तो बिल्डिंग प्लॅनचं सुद्धा उल्लंघन झालं आहे असाही ठपका करण्यात आलेला आहे. 2017ला खरं तर ही मूळ तक्रार होती, पण त्यानंतर या तक्रारीची दखल आत्ता घेतली. BMC पथकानं नोटीस जारी केलेली आहे. 15 मिनिटांतर BMC पथक गेल्यानंतर अवघ्या त्यानंतर काही वेळातच निलेश राणेसुद्धा या ठिकाणी पोहोचले. उद्या याच ठिकाणी नारायण राणेसुद्धा पत्रकार परिषद घेणार आहे, पण सोमवारी पुन्हा येणार अशा प्रकारचे स्पष्टपणे उल्लेख हा BMC पथकानं केला आहे. या BMC पथकामध्ये अधिकारी होते आणि सुद्धा कर्मचारी सुद्धा होते. मुळात CRZ कायद्याचा जर का आपण विचार केला तर जुहूची ही जी समुद्र किनारपट्टी आहे या ठिकाणी नारायण राणे यांचा एकटाच बंगला नाही तर या ठिकाणी असलेले सगळेच बंगले हे जवळपास याच उंचीचे आहेत. म्हणजे जर का खरोखर CRZची जर का आपण जर ज्या पद्धतीने म्हणतो की जी उंची आहे किंवा त्याच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे, प्रथम दर्शनी तरी असं वाटतं की हे उल्लंघन केलं आहे, पण जर हे उल्लंघन केलं असेल तर एकटा नारायण राणे नाही तर या किनारपट्टीवर असलेल्या सगळ्याच बंगल्यांनी याचं उल्लंघन केलं आहे. पण तक्रार फक्त नारायण राणे यांच्या बंगल्याची आहे. BMCच्या टीमने फक्त याच बंगल्याची पाहणी केली. आणखीन याच बंगल्याच्या इथे प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी पोहोचला. अजूनही पोलीस बंदोबस्त कायम आहे BMCचं टीम गेली तरी. नेमकं काय होतं या प्रकरणामध्ये नारायण राणे यांच्या ट्विट नंतर उद्या म्हणजे आपल्याला कळेल. म्हणजे पथक आल्यानंतर काही वेळात नारायण राणे यांचं ट्विट आलं. ट्विट आल्यानंतर नारायण राणे कळलं की ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. पथक 15 मिनिटात बाहेर पडलं आणि त्यानंतर 5 मिनिटात अवघ्या निलेश राणे इथे येऊन पोहोचले. याच्यात एक सलगपणा सूत्र काहीतरी दिसतंय. पण तू एका गोष्टीचा उल्लेख केलास तेवढं करून मी थांबतो. सोमवारी परत येणार असं या पथकानं म्हटलंय. कारवाई करणार का त्यावेळेला हे आपल्याला सोमवारी कळेल. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा काय नेमकं होतं हे कळेल. इथून पुढचे 2-3 दिवस राजकीय ड्रामा आणि आरोप प्रत्यारोप आणखीन तीव्र होणार हे मात्र नक्की. दरम्यानच्या काळात राज्यात पडद्यामागे आणखीन काही गोष्टी घडत आहेत आणि पडद्यामागची झालेली एक मोठी गोष्ट आहे मोबाईलवरून झालेली. मंडळी, मोबाईलवर फोन आला होता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना. तो या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांचा. आणि सोनिया गांधी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय बातचीत झाली हे कळू शकलेलं नाही, पण फोन आला होता एवढं मात्र निश्चित. या दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून काही विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतं. अर्थात ही किती वेळ चर्चा झाली हे मात्र स्पष्टपणे कळू शकलं नाही. पण फोन आला होता त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे कालच काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची नाना पटोले यांच्यासोबत एक सविस्तर बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी निधी वाटपासह विविध गोष्टींबद्दलची नाराजी ही नाना पटोले यांच्याकडे व्यक्त केली होती. आणि त्या बैठकीनंतर 48 तास होण्याच्या आत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधी यांचा फोन येणं यात काही खास संकेत आहेत. ते काय नेमके संकेत आहेत थेट जाऊयात दिल्लीला. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत दिल्लीहून जोडले जातात. प्रशांत, पक्षश्रेष्ठींचा फोन येणं हे राज्यातल्या नेत्यांना नवीन नाही, पण जेव्हा सोनिया गांधींचा उद्धव ठाकरे यांना फोन येतो कुछ तो है. मिलिंद, कुछ तो है. महत्त्वाचा म्हणजे जर बघितलं तर महाविकास आघाडीची तटबंदी कुठल्याही परिस्थितीत तुटू द्यायची नाही याचा चंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधलेला आहे. त्याचमुळे ज्या
बैठकीचा तुम्ही उल्लेख केला, त्यानंतर काँग्रेसच्या सिनियर नेते जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर सोनिया गांधीचा फोन उद्धव ठाकरेंना झाला। याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली जाते की काँग्रेसचे अनेक आमदार, काँग्रेसचे मंत्री यांना जो निधी द्यायची गरज असते त्यामध्ये अपमान केला जातो, तो विविध पद्धतीने निधी दिला जात नाही आहे। सोबतच ज्या पद्धतीने त्यांना अधिकार देण्याची गरज असते त्या संदर्भात देखील अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, सोबतच अनेकदा अपमान देखील केला जातो। अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी होत्या। एक महाविकास आघाडीतील अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष काँग्रेस, ज्याच्या भरोशावर सरकार आहे, एनसीपी आणि शिवसेना जरी एकत्र असली पण त्यांचं सरकार हे राहू शकत नाही हे त्यांनाही माहीत आहे, दोन्ही पक्षांना माहीत आहे। त्यामुळे काँग्रेसला एक अतिशय महत्त्वाचं महत्त्व आहे आणि याच काँग्रेसच्या भरोशावर सरकार असताना ज्या पद्धतीनं या घडामोडी होत आहे, अशा घडामोडी होत असताना ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकीकडे जर बघितलं तर काँग्रेसच्या नेत्यांवर संदर्भात निधींचा तर अपमान, अनेकदा बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात आणि अधिकारी देखील त्या पद्धतीने वागतात, या सगळ्या अनेक तक्रारी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले होते। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं की तुमच्या सर्व तक्रारी आम्ही निश्चितपणे दूर करू। पण या संदर्भातल्या तक्रारी सोनिया गांधीकडे पोहोचल्या आणि शेवटी मग या संदर्भात जी चर्चा झाली दूरध्वनीवरून उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी दरम्यान, या दोन्ही ज्येष्ठ नेता, दोन्ही हायकमान आहे, एकीकडे काँग्रेसचा हायकमान, दुसरीकडे शिवसेनेचा हायकमान, आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे आश्वासन दिल्याच्या सूत्रांची माहिती आहे की यानंतर म्हणजे आश्वासन देण्यात आलंय मुख्यमंत्र्यांच्याकडनं। अर्थात ते आश्वासन आपल्यापर्यंत जे आलंय तेच असेल असं नाही, काय नेमकं आश्वासन दिलं असेल आपल्याला कल्पना नाही। प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेत। विनोद, फक्त तक्रारींची उजळणी, मंत्रिमंडळ विस्तार का अन्य काही? नक्की अनेक गोष्टींवर चर्चा या ठिकाणी झाल्या, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की काँग्रेस पक्षाकडून जे वारंवार तक्रार केली जात होती ती नाराजी होती। या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने आठवड्याभराआधीच काँग्रेस पक्षांची नाराजी अशी बातमी दिली होती आणि त्या नाराजीला दूर करण्यासाठी काल एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्णपणे चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आश्वासन मिळालं की कुठल्याही प्रकारचं जे तुमची अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहेत आणि जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते त्यांच्याकडून निधी मिळाला जात नाही अशी जरी भूमिका जरी घेतली असेल, परंतु खास करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट म्हटलं आहे की आम्ही कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होऊन जाणार, मी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलतो असंही या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट मात्र त्या ठिकाणी स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर आपण भांडण्यापेक्षा आपण आपल्या शत्रूशी भांडू अशी भूमिका घेतली। त्यानंतर मात्र आता महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी योग्यरित्या एकंदरीत समन्वय सुरू आहेत आणि म्हणजे विनोद, एका ओळीत सांगायचं तर समन्वय साधण्यासाठी, नाराजी कानावर घालण्यासाठी आणि अन्य काही गोष्टी सुद्धा यात झाल्या असतील। पाहूयात पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पुढची बातमी आहे महाराष्ट्रातल्या आणखीन एका संघर्षाची। संघर्ष आहे किरीट सोमय्या आणि शिवसेनेमधला, संघर्ष आहे संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातला आणि हा संघर्ष आज पोहोचला रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई या गावामध्ये। आणि आपण ही तिन्ही दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। जेव्हा कोर्लई गावामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह तहसीलदार कार्यालयात जाऊन जेव्हा किरीट सोमय्या पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त बाचाबाची झाली आणि एक गोष्ट, किरीट सोमय्या इथून बाहेर पडल्यानंतर पुण्याप्रमाणेच या कोर्लई गावातल्या ग्रामपंचायतीत सुद्धा शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं आणि साफसफाई केली। हा राजकीय संघर्ष गोमूत्र शिंपडण्यापर्यंत गेलाय। ही महाराष्ट्राच्या दृष्टीने निश्चितच अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी अशा प्रकारची बाब आहे। तर तिकडे किरीट सोमय्या यांच्याबरोबर कार्यकर्ते आणि सुरक्षेचा मोठा ताफाही होता। या सगळ्यांच्या उपस्थितीत किरीट सोमय्या हे कोर्लई गावात पोहोचले। आधी ते पंचायत समितीत गेले, इथे त्यांनी काही कागदपत्रांची पाहणी केली, विचारपूस केली आणि एक साधारण 15-20 मिनिटांनंतर ते रेवदंडा पोलीस स्थानकात पोहोचले आणि इथे त्यांनी 19 बंगले हरवल्याची तक्रार केली। किरीट सोमय्या यांचा दावा होता माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांनुसार 2021 पर्यंत जर का इथे बंगले होते आणि म्हणून कर भरला गेला, तर आता ते बंगले कुठे गेले आणि याचवरून आता शुद्धीकरणापासून ते परस्परांच्या जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यापर्यंतचं राजकारण आज रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातल्या कोर्लई इथे पाहायला मिळालं। माझ्याकडे आतापर्यंत लोकांनी समोरून येऊन किरीट सोमय्याची 211 प्रकरणं दिली आहेत।
आणि हा टोटल घोटाळा किरीट सोमय्याने केलेला आतापर्यंत जे बघतोय 7,500 कोटी रुपये त्याने गोळा केलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये. जा माझ्या विरुद्ध कोर्टात, मी बघतो. देवेंद्र फडणवीसांना कल्पना असेल याची असं मला वाटत नाही. ही जसं ईडीच्या नावावरती वसुली चालू आहे, CBIच्या नावावरती वसुली या माणसाने केली. हा दलाल आहे, हा लफंग आणि चोर आहे. तशी त्यांनी दिल्लीतल्या काही मंत्र्यांच्या नावावर प्रमुख तीसुद्धा प्रकरणं मी काढतो आहे, देतो आहे. अमित शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढलेले आहेत. फडणवीसांच्या नावावरती, मुख्यमंत्र्यांच्या नावावरती तेव्हाच्या त्यांनी हे कोट्यावधी रुपये काढलेले आहेत. हे रेकॉर्डवरती आहे. काय करायचं ते करा. तर एकदा सगळं झालं टोटल, मग त्यांना सांगत अरे एक का तो कागद दे भैया, तुम्ही प्रश्न विचारा. मग गंभीर कसलं, एक कागद नाही आहे. हे करमणुकीचे सकाळचा शो, त्याला गंभीर आरोप नाही. गंभीर आरोप हे डॉक्युमेंट आहे, एव्हिडन्सेस आहे. दरम्यान संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातलं हे आरोप प्रत्यारोपांचं युद्ध आणखीन काही काळ सुरूच राहणार असं दिसतंय. दरम्यानच्या काळात अन्वय नाईक यांचं पुन्हा आणि त्यांच्या कुटुंबियांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं आणि किरीट सोमय्या यांनी हे नाव चर्चेत घेतल्यानंतर आता अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या पत्नीनं ही तक्रार दाखल केली आणि पोलिसांच्याकडे त्यांनी असं म्हटलं की आम्हाला या सगळ्या प्रकरणात काहीशी भीती वाटते. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. देश का सबसे बड़ा चोर, लफंग अगर डाकू कोई होगा, उसके खिलाफ तो खंडनी और एक्सटॉर्शन के गुने भी दाखिल होने वाले हैं. अभी आप देखिए, आप देखते रहे क्या होता है. उनका खेल खलास हो रहा है, इसलिए भागम भाग चल रही है. वो जो भाग रहा है ना, वो जेल की तरफ भाग रहा है. ये जेल की तरफ भाग रहा है. और मैं आपको दावे के साथ कहता हूं, ये बाप बेटे जेल जाएंगे. आमच्या पण जीवाला धोका आहे, कारण असं हे जे सगळं चाललंय, फोन कॉल्स येतात, प्रेशराईज होतंय आम्ही खूप. तर म्हणून आम्ही विनंती करायला आलो होतो सरांना की आम्हाला सिक्युरिटी कंटिन्यू करा, जी आधी दिलेली होती. आणि 16 तारखेला अचानक आमच्याकडनं लेटर आलं, 15-16 तारखेला आम्हाला, की सिक्युरिटी काढून घेण्यात येते. आम्ही पण खरं डेअरिंग करणार होतो, विदाऊट सिक्युरिटी जगूया, पण किरीट सोमय्या काय जगू देत नाहीत. परत त्यांनी हे चालू केल्यावर आम्हाला ॲज अ मदर, माझ्या डॉटरसाठी ते घेण्या आवश्यकता वाटली, म्हणून आम्ही सरांना लेटर देण्यासाठी आलो होतो. पाहूयात नेमकं याही प्रकरणात पुढे काय होतं ते. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. दरम्यान